तर एक ब्रेकिंग न्यूज, अनधिकृत बांधकामाप्रश्नी केडीएमसी ॲक्शन मोडवर आली आहे। डोंबिवलीमध्ये उद्यानासाठीच्या आरक्षित अशा भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर देखील चालवण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। आरक्षित भूखंडावरती इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेलं। त्यावेळेस या इमारतीची माहिती तपासली असता ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती मिळाली। आज पोलीस बंदोबस्तात पोकलेन जेसीबीच्या सहाय्याने ही इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हातोडा मारवत कारवाई करण्यास सुरुवात केली। 2 दिवसांमध्ये खरं तर ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केली जाणार आहे। सदरची इमारत आहे ही अनधिकृत इमारत आहे आणि मुख्यतः ती आरक्षित भूखंडावर आहे। त्यामुळे माननीय आयुक्त महोदयांचे निर्देशच असे प्राप्त झालेले आहेत की आरक्षित भूखंडावर ज्या काही इमारती असतील आणि ज्या वेकंट असतील त्या आपले महापालिकेचे पोलीस घेऊन तात्काळ कारवाई करावी असे निर्देश प्राप्त झाले आणि आरक्षित भूखंड लवकरात लवकर म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कसा मोकळा करता येईल त्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे।